काय भाग्य केला असेल त्या यशोदेचं, काय भाग्य असेल तिथल्या त्या सगळ्या पंचमहाभूतांचं, त्या गाडग्यांचं भाग्य असेल, त्या रवीचं भाग्य असेल, हो त्या काठीचं किती भाग्य असेल. तो पांडुरंग परमात्मा दूर दूर धावायचा तिच्या दारामध्ये. एकदा काय झालं महाराज म्हणतात, यशोदेनं आपल्या भगवान परमात्माला मांडीवर घेतलेले 4-6 महिन्याचं ते लेकरू नुकतंच रांगू लागलेला आहे तो परमात्मा. आणि खूप सुंदर अशा प्रकारच्या त्याला लीला केल्या, पाजण्याकरता घेतलेला आहे त्या पांडुरंगाला. भगवान परमात्माच्या विरहानं महाराज निर्जीव वस्तू सुद्धा वर येत होत्या. त्यांना वाटायचं की तो कृष्ण आमच्याकडे काय येत नाही. शुकाचार्य सांगतात, राजा त्यावेळेला एकीकडे पाजण्याचं काम चालू आहे आणि एकीकडे असणारं ते दूध, त्या दुधालाही वाटलं की कृष्ण माझ्याकडे काय येत नसेल. माझं कधी भाग्य आहे की तो स्वतः येईल आणि मला पिऊन घेईल. ते उतू जाऊ लागलं दूध, आणि इकडे तर लाला आईच्या मांडीवर पेत आहे. आईने विचार केला, आता विचार जर केला तर बाळाचं लक्ष जास्त दुधावर आहे का लेकरावर होय? दुधावर लक्ष झालं ते, कारण की हे तर कधी पाचता नाही, ते उतू गेलेलं पुन्हा कधी येणार आहे. आईनं विचार केला, लालाला थोड्या वेळानंतर पाजू. लालाची आई म्हणत होता, आपल्यामध्ये जीव आहे का दुधामध्ये जीव आहे. लालानं बरोबर खून केली आणि ते दूध उतू जाऊ लागलं. जात असताना प्रचंड ते दूध उतू चाललंय. लालाला महाराज घेतलं यशोदेनं आणि असं बाजूला ठेवलं. असं थोडस दणकन आवाज आला. थोडस दणकन ठेवल्यामुळं त्याला थोडा राग आला. गडबडीत ठेवता ठेवता दणकन असं ठेवलं. लालाला राग आला. राग आल्याच्या नंतर इतका सुंदर दिसू लागला, इतका सुंदर दिसू लागला. यदि नंद लला तुम होते लगी तो गले कट जाते करोड नके. तो पांडुरंगाचा कृष्ण अवतार म्हणजे खूप भक्तीनं भरलेला आहे. बरेच जण नाव ठेवतात कृष्ण चरित्रामध्ये, पण ते